नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बातमी अर्थातच अवकाळीची. ठाणे जिल्ह्यातील दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगड परिसरामध्ये धुळीचं वादळ आलेलं होतं आणि दुपारी 4च्या सुमारास धुळीचं वादळ हे आलेलं आहे. तर या धुळीच्या वादळामुळे शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावल्याचं पाहायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात धुळीचं वादळ आलेलं आहे आणि दुपारी 4च्या सुमारास हे धुळीचं वादळ आलंय. तर या धुळीच्या वादळामुळे शहरातील हवेची गुणवत्ता जी आहे ती मोठ्या प्रमाणात खालावल्याचं आपल्याला बघायला मिळते. प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी आधीची माहिती देत आहेत. प्रदीप, सध्या दृश्यांमध्ये जसं आपल्याला बघायला मिळतंय, कल्याण असेल, मलंगड किंवा या सगळ्या परिसरामध्ये एकंदर धुळीचं वादळ आलंय आणि हवेचं जे शहराची हवेची गुणवत्ता आहे ती खालावल्याचं दिसतंय. अगदी खरं आहे. 4:45च्या सुमारास आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यातील शहरी पट्टा असेल तसंच ग्रामीण पट्टा असेल, या पट्ट्यामध्ये अचानक धुळीचं वादळ आलं. सर्वत्रिकडे जी आहे ती धूळच धूळ झाली. त्यामुळे जे प्रवासी असतील, त्याचप्रमाणे नागरिक असतील, याचा प्रचंड त्रास झाला. डोळे चुरचुरणे, श्वसनाचा ज्यांना त्रास आहे त्याला श्वसनाचा त्रास झाला. आपण जर बघितलं तर सकाळपासून जे आहे ढगाळ वातावरण ठाणे जिल्ह्यात आहेत. तर आपण जर बघितलं दिवा, कल्याण, डोंबिवली नंतर ग्रामीण पट्टा असेल त्याने त्यापुढचा पट्टा आहे. जवळपास 20 ते 25 मिनिटं हे धुळीचं वादळ चाललंय. तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर पट्टा असेल किंवा भिवंडी पट्टा असेल यामध्ये अवकाळी पाऊस पडायला पण सुरुवात झालेली आहे. निश्चित अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडली. धन्यवाद प्रदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये अवकाळी पावसामुळे मका असेल, हरभरा, बाजरी, कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं. ही पिकं आडवी झालेली आहेत. गंगापूर तालुक्यातील शेकटा गावातील एका शेतकऱ्याचं तब्बल 20 एकरवरील कांदा असेल, बाजरी, फळभाज्या आणि डाळिंबाचं पीक आडवं झालंय. गेल्या 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. रब्बीचं जवळपास 60 ते 70% पीक शेतकऱ्यांचा हाती गेलेलं आहे. मी गंगापुरातील शेकटा गावामध्ये आहे आणि मी सुरुवातीला दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आहे बाजरी. ही बाजरी सुद्धा पूर्णपणे आडवी झालेली आहे. या बाजरीच्या पलीकडे जे आहे, बाजरीच्या पलीकडे आहे डाळिंब. त्या डाळिंबाचा सुद्धा पूर्णच्या पूर्ण बहार गळून गेलेला आहे आणि त्या बाजूला असलेला मोसंबीचा आंब्या बहार सुद्धा गळून गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला पुन्हा या ठिकाणी आपण दाखवू शकतो की इथं जी आहे मक्का आहे, ही मक्का पूर्णपणे आडवी झालेली आहे आणि त्या मक्याच्या अलीकडे कांदा आहे आणि त्या कांद्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आता परत मी दुसरीकडे दाखवण्याचा हा प्रयत्न करतो की इकडच्या बाजूला जो आहे कांदा सुद्धा आहे आणि काही जे फळभाज्या या ठिकाणी आहेत त्या फळभाज्यांचं सुद्धा नुकसान झालं. गोबी असेल, कांदा असेल, गवार असेल, या सगळ्या एका ठिकाणी उभं राहून मी हे सगळ्या शेती याच्यासाठी दाखवतो की या सगळ्या शेती जी आहे ही सगळी शेती एका तरुण शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यांचं स्वप्न जगणं आडवं झालेलं आहे. आता शेतकऱ्याला उभं करण्यासाठी शेतकऱ्याला मदतीचा टेकू फार गरजेचा आहे, नाही तर या पिकाप्रमाणे शेतकरी सुद्धा पूर्णपणे कोलमडून जाईल आणि हे आपल्या राज्याला परवडणार नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाव, न्यूज 18 लोकमत, शेकटा. तर या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाची पिकं आडवी झाली आहेत. मका, बाजरी, गहू, कांदा आणि फळबागांना याचा मोठा फटका बसलेला आहे. या नुकसानाची शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. त्यामुळे सरकारने मदत द्यावी अशी मागणी आता बळीराजा करतोय. फीस भरायची होती मुलीची, अजून फीस भरायची होती, पीक कर्ज भरायचे होते, शेतीचे याचे बियाचे त्याचे पैसे द्यायचे होते. आता हे सगळं तुम्हाला करता येणार नाही, आता काय करता येणार सर? सारी पिकं आडवे झाले, कांदे आडवे, फळबागेचे फळ गळाले, मक्का अशा आडव्या झाल्या. आता काहीच करता येणार नाही. अतिशय संकटातून या ठिकाणी शेतकरी चालला. या ठिकाणी यावर्षी अतिशय कमी पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी आमचे पीक जगवलं होतं आणि काढायला आलं म्हणजे मोजून जेमतेम 15 दिवसामध्ये हे पीक शेतकऱ्याच्या हातात पडणार होतं. त्या हातात पडलेल्या पिकाच्या माध्यमातून आमचे सर्व शेतकरी बांधव त्या ठिकाणी कोणी मुलीचे लग्न करणार होते, कोणी मुलाचे लग्न करणार होते, कोणी सावकाराचे देणे देणार होते, कोणी बियाण्याचे खतानाचे पैसे द्यायसाठी ही तरतूद असताना बाजरी पुरी गेली, मक्का गेली, कांद्याच्या वळी भिजल्या, सगळ्या पल्ले उडून गेले. आमची फार परिस्थिती बिकट आहे. साहेबांना तातडीत पंचनामे करा, आमच्याकडे लक्ष करा. आम्ही फार थकलेले माणसं आहे. काय करायला पाहिजे सरकारने? लगेच सरकारनं पंचनामे करायचे, आम्हाला काय परिस्थिती पाहून आमची कामं करायची.
तर इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाय आणि यामध्ये मका, ज्वारी, कांद्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तातडीने या नुकसानीचे पंचनामे करा आणि आम्हाला आर्थिक मदत द्या अशी मागणी आता केली जाते. इकडे शहापूर तालुक्याच्या डोळखाम भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आणि त्यामुळे भाजीपाला, आंबा पिकांवरती गारपीटाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान बच्चे कंपनीने पावसात आनंद लुटलाय तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. इकडे वाशिम जिल्ह्यात चौथ्या दिवशी सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलेला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या हळद, कांदा, बियाण्यांसह गहू पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. या पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. दरम्यान राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करतायत. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत जो 4 दिवसापासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेली हळद, बिजवाई कांदा तसेच उर्वरित जो काही गहू राहिला त्याचं मोठं नुकसान झालं आहे. हा जो काही गहू आहे आपण पाहू शकता, हा गहू वादळी वारा आणि जो पाऊस पडला त्यामुळे खाली जो जमिनी लगत असा लोळलेला आहे किंवा पडलेला आहे. या पावसामुळे हा जो काही गहू आहे याचा रंग बदलला आहे. त्यामुळे या गव्हाला बाजारात देखील कमी किंमत मिळणार आहे. रंग बदलल्यामुळे बाजारपेठेमध्ये याची जे काही किंमत आहे, जो काही बाजारभाव आहे तो निम्म्याहून कमी मिळणार आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातील गोरधन, शेलगाव, राजगुरे, किनखेड आणि वाशिम परिसरातील जो काही हळद उत्पादक शेतकरी आहे तोही या अवकाळी पावसामुळे मोठा अडचणीत आला आहे. कारण हळद उत्पादक शेतकरी तसेच जे काही बिजवाई कांदा आहे त्या शेतकऱ्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला असून या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज आहे. तसेच जे हळद पीक आहे त्याचं नुकसान झालं, हे हळद पीक विम्यामध्ये टाकण्याची गरज आहे. कारण हळदीला सद्यस्थितीत पीक विमा मिळत नाही. त्यासाठी शासनाने तरतूद करणे गरजेचे आहे. तेव्हाच शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे नुकसानीपोटी मिळू शकते. किमान आता तरी जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं हळदीचं, बिजवाई कांद्याचं आणि गव्हाचं याचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. तेव्हाच हा नुकसानग्रस्त शेतकरी या नैसर्गिक संकटातून उभारी घेऊ शकेल. किशोर गोमाशे, निधी लोकमत, वाशिम. पुढे परभणीमध्ये जाऊया. परभणी जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पावसाचा फळबागांना मोठा फटका बसलाय तर शेतात काढून ठेवलेल्या ज्वारी आणि गहू पिकाचं देखील नुकसान झालंय. याचबरोबर जनावरांसाठी चारा म्हणून वापरलं जाणारं वैरण भिजल्यामुळे जनावरांचा आता खाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. प्रशासनाने याचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. जे अवकाळी पाऊस वारा झाला त्याच्यामुळे ज्वारी गव्हाचं भरपूर नुकसान झालं. जनावरांसाठी चारा वापरायचा ते पण खराब झाला. पुन्हा चिंचेची झाडं, आंब्याची झाडं ते पण खराब झाली. आंबा भरपूर पडा खाली, त्याचं करायचं काय. वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणात परभणीच्या परिसरात झाल्यामुळं जे शेतात काढून ठेवलेलं गहू आणि ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसंच जे वैरण घालतो आपण बैलाला, जो कडबा म्हणतो, तो पण भिजल्यामुळं आता तो खराब होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वैरण काय खाऊ घालायचे हा मोठा प्रश्न पडणार आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत देण्याची कृपा करा. तर लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काही भागामध्ये गारपीट देखील झालेली आहे. रेणापूर तालुक्याच्या पळशीमध्ये आंबा बागेचं मोठं नुकसान झालंय. आंब्याच्या झाडाखाली आंब्यांचा सडा पडलाय. उन्हाळ्यामध्ये मोठा फायदा मिळेल अशी अपेक्षा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांची स्वप्न धुळीमध्ये मिळालेली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा आता मायबाप सरकारकडे मदतीसाठी आस लावून बसलाय. शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे. आंबा उत्पादक शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि त्यानं कष्टानं सांभाळलेला, कष्टानं जोपासलेला हा आंबा भुईसपाट झालेला, त्याला त्याच्या डोळ्यानं बघण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे आणि तो कुठंतरी चिंताक्रांत झालेला आहे. तरी या झालेल्या नुकसानीची त्या संबंधित सरकारनं दखल घेऊन कुठंतरी या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा. इकडे नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. कर्जत, पारनेर आणि संगमनेर या तालुक्यातील 39 गावांमध्ये 892 हेक्टर क्षेत्रावरील पिकं प्रभावित झाली आहेत. 39 गावांमध्ये टोमॅटो, वाटाणा, मका, कांदा या पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय.
3 दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान आहे. आपण असंच पारधी तालुक्यातील शेतामध्ये आहोत. या ठिकाणी जे पीक होतं शेतकऱ्याचं ते पीक पूर्णपणे झोपून गेलेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास जो आहे शेतकऱ्यांचा हिरावून घेतलेला आहे. त्यामुळं मोठं नुकसान, कारण या परिसरामध्ये पावसाच्या ह्याच्यावर पिके येतात आणि जर पावसाच्या पिकामुळे जी आलेली पिके जी आहेत आता ती तोडायला आली होती. त्यामध्ये पाऊस आल्यामुळं ही संपूर्ण पिके नुकसान झालेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्याचं पुढील एक वर्ष काढायचं कसं, हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभं टाकलेला आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, तिथले स्थानिक जे शेतकरी आहेत ते आपसोबत आहे. इथले सरपंच आहेत. मला सांगा सर, कशा पद्धतीने नुकसान आहे आणि काय परिस्थिती आहे? आमच्या काकणेवाडी गावामध्ये सुमारे 1.5 ते 2 तास मोठ्या प्रमाणात गारा आणि पाऊस वादळी वाऱ्यासह या ठिकाणी झाला. त्यामध्ये आमच्याकडे मुख्य जे पीक असतं आमच्या गावामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये ते वाटाणा, टमाटा आणि कांदा याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेली आहे. हातातोंडाशी आलेला जो घास आहे हा आज वाटाण्यासारखं पीक अगदी त्याला मार्केटमध्ये सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. शासनाने तातडीने या ठिकाणी काहीतरी निर्णय घेऊन आमच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात यावी.